उत्तम कबड्डीपट्टू म्हणून ओळख असलेल्या सांगलीतल्या तरुणाला भर रस्त्यात गाठून त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना घडली। हा कबड्डीपट्टू रक्ताच्या थराळात पडला होता। गावभरमी बसल्याने त्याचं जागीच निधन झालं। या घटनेमुळे सांगलीमध्ये मोठी खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार सांगली शहरातील जामवाडी परिसरातील मरगुबाई मंदिरासमोर हा हल्ला झाला। 5 हल्लेखोरांनी धारदार कोयत्याने कबड्डीपट्टूवर सपासप वार करून त्याची निर्गुणपणे हत्या केली। भरवस्तीत दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकरणाने शहरात खळबळ उडाली आहे। अनिकेत तुकाराम हिप्पकर असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे। पोलिसांनी 5 संशयितांना ताब्यात घेतलं आहे। काही दिवसांपूर्वी झालेल्या वादातून खून करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मृत अनिकेत हिप्पकर हा जामवाडीत आजी, आत्या आणि भावासोबत राहत होता। त्याच्या वडिलांचे निधन झालं होतं। तो महाविद्यालयात शिकत होता। अनिकेत कबड्डीपट्टू असून यापूर्वी जिल्हा संघातून कबड्डी खेळला होता। काही दिवसांपूर्वी त्याचा कबड्डी खेळणाऱ्या मित्रांसोबत वाद झाला होता। या वादातून संशयित आणि अनिकेतमध्ये वारंवार खटके उडत होते। मंगळवारी संध्याकाळी 5च्या सुमारास अनिकेत घरातून जिमला जाण्यासाठी घराबाहेर पडला। घरापासून काही अंतरावर चालत मरगुबाई मंदिराजवळ येताच दाबा धरून बसलेल्या संशयितांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले। हल्लेखोरांकडे 2 धारदार कोयते होते। त्याच्या डोक्यात 5 तर पाठीवर 6 वार करण्यात आले। डोक्यात आणि मानेत वार खोल गेल्याने दोन्ही कोयते अडकून पडले। तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळलाच। हल्लेखोर तिथून फरार झाले। भरवस्तीत खून झाल्याने घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली। याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी शोध घेऊन 5 संशयित मित्रांना ताब्यात घेतला आहे। त्यांनी कसून चौकशी सुरू केली।